अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। उद्या आहे 12 ऑगस्ट 2025। उद्या मंगळवार आहे आणि उद्या संकष्ट चतुर्थी आहे। अंगारक योग आलेला आहे, म्हणजेच काय, उद्या आहे मंगळी चतुर्थी, म्हणजेच अंगारकी चतुर्थी। खरे तर अंगारकी योग जेव्हा संकष्ट चतुर्थीला येतो तेव्हा ती चतुर्थी खूप महत्त्वाची मानली जाते आणि शक्यतो हा जो काळ आहे, हा जो शुभ काळ आहे आणि हा जो मुहूर्त आहे, हा वर्षातून फक्त दोनदा येतो आणि मागच्या वर्षी 2024ला एकदाही अंगारक संकष्ट चतुर्थी आलेला नाहीये। आणि या वर्षीचा पहिला अंगारक योग काय होता ना, दर महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी करत असतो। आणि अर्थात गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत। संकष्ट हा दिवस गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। आपण गणपती बाप्पांची सेवा करत असतो, उपवास करत असतो, ज्या काही नित्यनियमाने जेवढं कराल तेवढं करायचा प्रयत्न करत असतो। पण काय होतं ना, काही वेळेच्या अभावाने किंवा शरीरातल्या काही अडचणींमुळे आपल्याला प्रत्येक चतुर्थी धरणं शक्य होत नाही। पण जर तुम्ही अंगारक चतुर्थी जर धरली तर ती पण वर्षभराच्या सगळ्या सेवेचं फळ, म्हणजेच वर्षभर केलेल्या चतुर्थीचं सेवेचं तुम्हाला फळ मिळत असतं। आणि बऱ्याच लोकांना हे जे काही संकष्ट चतुर्थीचे जे काही संकल्पयुक्त व्रत करायचे असतात तर ते अर्थात मंगळवारी चतुर्थीपासून सुरू करू शकता। ज्यांना वर्षभराचे चतुर्थी करणं शक्य होत नाही त्यांनी आवर्जून अंगारकी संकष्ट चतुर्थीचा उपवास तरी करावा, ज्याला आपण मंगळी चतुर्थी म्हणतो। आता हा जो काही उपवास आहे, वर्षभर केल्याचं चतुर्थीचं फळ मिळत असतं, तर हा जो काही उपवास आहे हा अगदी साधा सोपा असतो। सकाळी फलाहार घ्या, संध्याकाळी तुम्ही वरण भात भाजी चपाती खाऊ शकता किंवा सकाळी तुम्ही खिचडी खाऊ शकता, फळं खाऊ शकता, दूध चहा सगळं घेऊ शकता। काही ठिकाणी आणि चतुर्थी करण्याची प्रथा आहे, ज्याला आपण मोदकाच्या चतुर्थ्या म्हणतो। तुम्हाला जर त्या करायच्या असेल तर त्या पण तुम्ही करू शकता। पण साधे व्रत वैकल्य आपण बघत असतो तर त्याच्यामध्ये सकाळी अगदी तुम्ही खिचडी खाल्ली तरी चालतं किंवा फराळाचं कुठलेही पदार्थ असेल तर ते तुम्ही खाऊ शकता। आणि संध्याकाळी तुम्ही चंद्रोदय झाल्यावर, आता बघा प्रत्येक गावामध्ये एक 2-2 मिनिटांचा फरक आहे। आता मी फक्त महाराष्ट्राबद्दल बोलते, तर बघा उद्या 8:55 म्हणजे रात्री जो चंद्रोदयचा काळ आहे तो 8:55 ते 9:12 आहे। म्हणजेच काय, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक 2-2 मिनिटांचा अंतर आहे। या पद्धतीने चंद्रोदय होणार आहे। तर आता ही संकष्ट चतुर्थी कशी साजरी करायची, कुठली सेवा करायची ते आपण बघूयात। सगळ्यात आधी प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असते। अर्थात चतुर्थी व्रत कोणी करू शकतो, तुमच्या मनोकामना असतील, अर्थात गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि आपल्या आयुष्यात आलेले संकट, दुःख, त्रास कमी व्हावा किंवा तो जो आलेला आहे काही भोग त्याची तीव्रता कमी व्हावी म्हणून आपल्याला गणपती बाप्पांची उपासना करायची असते, सेवा करायची असते। सकाळी उठून प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा असतीलच, असं कुठलंच घर नाही की ज्यांच्या घरात छोटा गणपती बाप्पा पण नाहीये। तर अर्थात गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला जलाभिषेक करायचा आहे। तुम्ही दुधाने करणार असाल तर दुधाने करा, नंतर पाण्याने करा, किंवा आधी पाण्याने करा नंतर दुधाने करा आणि परत पाण्याने अभिषेक करा। अभिषेक करताना एक वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणून तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। ते नाही करणं शक्य होत तर 108 वेळा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा मंत्र जप करावा आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचे। अभिषेक करून झाल्यावर मूर्ती तामणातून काढून घ्यायची, ती स्वच्छ वस्त्राने साफ करायची आणि ती जागेवर ठेवावी। गणपती बाप्पांना लाल रंगाचं फूल म्हणजे जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे, ते तुम्ही अर्पण करू शकता। त्याचबरोबर येतं गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत, ते तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे। हळद, कुंकू, अक्षता गणपती बाप्पांना अर्पण करायचे, प्रार्थना करायची आहे, गणपती बाप्पांची आरती करायची आहे। ही साधी सोपी तुम्हाला सेवा करायची आणि नैवेद्य म्हणून तुम्ही गुळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य दाखवू शकता। गणपती बाप्पांना आरती करताना ही म्हणजे बघा, जी आपण सकाळी जी पूजा करणार आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला आरती करायचंच आहे। आता ह्या काही ज्या मी तुम्हाला सेवा उपाय सांगितले आहे ते तुम्ही नक्कीच करा। आता ज्या काही तुम्हाला सेवा उपाय अजून सांगणार आहेत त्या तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा। पहिला आहे ते सगळ्यात महत्त्वाचं की गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे ते गणपती अथर्वशीर्ष। आता बघा तुम्हाला सांगते, आपण जेव्हा घरात गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करत असतो तेव्हा ते अभिषेकाचं तीर्थ मुलांना द्यावं। नक्कीच मुलांच्या अभ्यासात प्रगती होते, चिडचिडपणा, तापटपणा, हट्टीपणा जो काही असेल तो कमी होतो। म्हणून गणपती अथर्वशीर्षचं पठण करताना शक्यतो पाण्याचाच अभिषेक करावा। पाण्याचा अभिषेक करत 11 वेळा अथर्वशीर्ष पठण केलं तर सोन्याहून पिवळं, नाही शक्य होत तर 1 वेळा तरी करावं। पण बघा, जर तुम्ही मुलांना तीर्थ देत असाल तर 11 वेळा कराच।
ज्यांचा पाठ आहे किंवा ज्यांना पठण करायचं आहे त्यांनी 11 वेळा करावं. ज्यांचा पाठ नाही आहे त्यांना एकदा करावं. एकदा गणपती अथर्वशीर्ष म्हणून झाल्यावर जे काही आपण अभिषेक आहे तो थांबवायचा आहे आणि नंतर आपल्याला फलश्रुती म्हणायचं आहे. फलश्रुती म्हणताना हात जोडायचे. जर गणपती अथर्वशीर्ष म्हणता येत नाही तर मग काय करायचं, मग तुम्ही गणपती स्तोत्राचं पठण करू शकता अभिषेक करता करता. आता हे सगळं करून झाल्यावर दिवसभरात कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला गणपती अथर्वशीर्षचं पठण करायचंय. म्हणजेच काय 11 वेळा तुम्हाला गणपती अथर्वशीर्षचं पठण करायचंय. तर ते कसं करायचं बघा. दुर्वा सगळ्यांना माहिती आहे. त्या दुर्वा 3-3 काड्यांशी मिळून एक दुर्वा होते, बरोबर. अशा 21 दुर्वा तुम्ही घ्या. 21 दुर्वा हातात घ्यायचं, त्यांचा बंच करायचा, पूर्ण एखाद्या दोऱ्याने ते बांधा. 21 दुर्वा ते हातात घ्या. हातात घेतल्यावर आपण जेव्हा सेवा करत असतो तेव्हा देठ आपल्याकडे असावं आणि जो वरचा भाग आहे तो गणपती बाप्पांकडे असावा, असं ठेवायचं आणि 11 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं. आता ज्यांना गणपती अथर्वशीर्ष म्हणणं शक्य होत नाही त्यांनी गणपती स्तोत्र म्हणावं. नारद उवाच प्रणम्य शीर्षांदेवम गौरीपुत्रम विनायकम हे गणपती स्तोत्र आहे, जे सगळ्यांना माहिती आहे. तर एकदा सांगते, ते पठण करून झालं, उजव्या हातात घ्यायचं. ते पठण करून झालं की मग ते तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे. अगदी घरातल्या गणपती बाप्पाला अर्पण केलं तरी चालतं. बघा, तुमच्याकडे जर मोठं मुलं असेल तर त्यांच्याकडून ही सेवा करून घ्या. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. प्रत्येक आईला असं वाटत असतं की माझ्या मुलाला, माझ्या बाळासाठी काहीतरी करायचंय, की मी काय सेवा करू की जेणेकरून त्यांचं चांगलं. आणि प्रत्येक आईच्या डोक्यात तेच असतं. आपण परमेश्वराकडे कधीही आपल्यासाठी मागत नाही, आपण फक्त आपल्या लेकरा बाळांसाठीच मागतो. म्हणून तुम्हाला सांगते की तुम्हाला काय करायचं, जर तुमची मुलं बसणार असतील तर त्यांना म्हणा की तू वाच. आता इंग्लिश मिडियमच्या मुलांना वाचणं अवघड होऊन जातं. मग काय करायचं, त्यांच्या हातात दुर्वा द्या, तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हणा आणि त्यांना सांगा की तुम्ही फक्त ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा मंत्रजप करावा. हे सगळं करून झाल्यावर दुर्वा मुलांच्या हातातच असावे, तुम्ही फक्त पठण करायचे. ते करून झाल्यावर गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायची. दुर्वा अर्पण करत असताना त्याचं जे देठ असणार आहे ते गणपती बाप्पांकडे करायचं आणि या पद्धतीने गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की माझ्या मुलांच्या ज्या काही अभ्यासात अडचणी आहेत त्या दूर होऊ देत, अभ्यासात प्रगती होऊ दे, त्यांची चिडचिडपणा, हट्टीपणा कमी होऊ देत. बघा, जो प्रामाणिक कष्ट करत असतो ना, परमेश्वर त्याच्यासोबत नेहमीच असतो. पण आपण नेहमी म्हणतो की कष्टाला नशिबाची साथ असणं महत्वाचं आहे आणि त्या नशिबाला कष्ट पण लागतात, हेही तेवढंच खरं आहे. तर तुम्ही सेवा करायचे. अगदी तुमची मुलं डिग्री करत आहात किंवा कुठले पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही आवर्जून सेवा करा. त्यांना ते तीर्थ प्यायला द्या. जर मुलं बाहेरगावी असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी सेवा करा, प्रार्थना करा. प्रार्थनेत खूप ताकद असते आणि आपली जी सेवा आहे ती अंतःकरणापासून असते, तर ती परमेश्वरापर्यंत पोहोचते. आता हे सगळं करून झाल्यावर गणपती बाप्पाला काय आवडतं तर मोदक. पण 21 मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचे. पण काय होतं ना, काही अडचणमुळे मोदक नाही केले, मग अशा वेळेस काय करायचं, गुळ आहे ना तर त्या गुळाच्या गोळ्या बनवायच्या. आता काहीच टाकायचं नाही त्या गुळात, त्याची पावडर असेल गुळाची तर, किंवा जर गुळ असेल तर गुळ किसून घ्या, त्याच्या 21 गोळ्या बनवायच्या, छोटे छोटे बारीक बारीक लाडू इतके. तर ते तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे. मंदिरात जाऊन जर तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण केलं ते तर अतिशय उत्तम, नाही तर तुम्ही घरात सुद्धा अर्पण करू शकता. तर 21 गोळे बनवा आणि गणपती बाप्पांना अर्पण करा. तुमच्या मनोकामना सांगा. असं म्हटलं जातं की गणपती बाप्पांना जेव्हा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मोदक किंवा गुळाच्या ज्या काही गोळ्या आहेत त्यांचं नैवेद्य दाखवल्यावर तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. खरं तर देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे. तुम्ही किती शुद्ध अंतकरणाने परमेश्वराची सेवा करता ते जास्त प्रिय आहे. या पद्धतीने तुम्हाला करायचे. आता संध्याकाळी अतिशय महत्त्वाचा उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा जी तुम्हाला करायची आहे, ती काय करायची आहे तर तुम्हाला संध्याकाळी एक खोबऱ्याची वाटी घ्यायची किंवा तुकडा असेल तरी हरकत नाही. छोटासा तुकडा घ्या, त्याच्यावर 2 कापूर ठेवा. तो कापूर देवासमोर ठेवायचा. एका डिशमध्ये घ्या, वाटीमध्ये घ्या. त्या वाटीवर तुम्हाला त्या खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आणि 2 कापूर ठेवायचे. तर ते देवाजवळ संध्याकाळच्या वेळेला अगदी 5, 6, 7 पर्यंत जरी गेलं तरी पण चालेल, तर अतिशय उत्तम. म्हणजे जर तुम्ही 7-8 पर्यंत जरी केलं तर अतिशय उत्तम. तर हे तुम्हाला काय करायचंय, कापूर आणि खोबरं तिकडे देवासमोर प्रज्वलित करायचंय आणि ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः. आयुष्यात येणारं विघ्न, संकट आलं असेल किंवा येणारच आहे ते आमच्यावर येऊ देऊ नको म्हणून ही प्रार्थना करायची आहे. खूपच सुंदर सेवा आहे. या सेवेचा बऱ्याच महिलांना अनुभव आलेला आहे. तुम्ही पण ही सेवा करा. हे सगळं करून झाल्यावर तुम्हाला ते दुसऱ्या दिवशी ते खोबरं आणि गूळ निर्म्याला टाकून द्यायचंय. या पद्धतीने तुम्हाला करायचंय. आणि ज्या दुर्वा तुम्ही दुर्वांच्या सेवा केल्या आहेत अर्थात त्या सुद्धा तुम्ही निर्म्याला टाकून देऊ शकता.
आणि ज्या काही गुळाच्या गोळ्या बनवल्या आहेत त्या तुम्ही गणपती बाप्पांच्या चरणावर ठेवून तुम्ही त्याचा प्रसाद नंतर ग्रहण करू शकता. घरातल्यांना तुम्ही देऊ शकता. या पद्धतीने आपल्याला मंगळी चतुर्थी म्हणजेच अंगारकी चतुर्थी साजरी करायची आहे. बघा, वर्षभराची चतुर्थी करणं शक्य होत नाही तर मंगळी चतुर्थीचा उपवास आवर्जून करावा. पण अगदी नाही करणं शक्य होत काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही या सेवा कराव्या. देव हा फक्त भक्तीचा भुकेल आहे. ज्यांना गणपती अथर्व शीर्षम किंवा गणपती स्तोत्र पठण करणं शक्य होत नाही त्यांनी ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा मंत्रजप करावा आणि जास्तीत जास्त गणपती बाप्पांची सेवा करावी. तर चला, आजच्यासाठी इतकंच. झालेलं मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथं थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत पोहोचवा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.